लग्नातून पळून आलेला नवरदेव आणि शादी से भाग के आई हुई दुल्हनिया ऐकायला जरा रोचक, रोमांचक आणि विचित्र वाटतंय की नाही? आणि जर का तुम्हाला कळलं की हे लग्नातून पळून आलेले नवरदेव आणि शादी से भाग के आई हुई दुल्हनिया एकाच लग्नातले, तर काय होईल? बसला ना धक्का? अशीच काहीशी कथा आहे लग्नाचा शॉट या मूवीची. नमस्कार, जय शिवराय, स्वागत आहे तुमचे पर्यालोचन मध्ये, जिथे प्रत्येक गोष्टीचं सखोल असं विशेष विश्लेषण केलं जातं, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये डिटेल्ड किंवा स्पेशल रिव्ह्यू असं म्हणतो. तर लग्नाचा रिव्ह्यू ह्या मूवीमध्ये अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदेलकर आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आपण याआधी अभिजित आमकरला बऱ्याचशा मराठी सिरियल्स आणि मूवीजमध्ये तर पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा मधली प्रियदर्शनी इंदलकर, जिने तिकडून थेट सिनेमाच्या विश्वात झेप घेतली आणि मित्रांनो काय ऍक्टिंग केली आहे, जस्ट अमेझिंग. खरं सांगतो, प्रियदर्शनी इंदलकरची ऍक्टिंग, अभिजित आमकरची ऍक्टिंग ओव्हरऑल या मूवीमध्ये सुपर आहे मित्रांनो. आणि हास्य जत्रेतील काही कॅरेक्टर्स सुद्धा आपल्याला या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहेत. तुम्ही ट्रेलरमध्ये तो ट्रेन मधला सीन पाहिलेलाच असेल. त्याच्यामधला तो हास्य जत्रामधले जे कॅरेक्टर्स आहेत, तो तर अगदीच उत्तमपणे टिपण्यात आलेला आहे. आणि तो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे का काय कुठला पिक्चर होता ना, त्याच्यामध्ये तो हिरो कसा ट्रेन मधून हिरोईनला हात देऊन वरती घ्यायचा प्रयत्न करतो, तसा काहीसा सीन आपल्याला ह्याच्यात पाहायला भेटणार आहे. पण होतं उलटच. तो हिरोईनला हात तर देतो, पण लगेच हात मागे खेचून घेतो. आणि मग प्रियदर्शनी जी भांडायला येते ना अभिजित आमकर बरोबर, तो त्यांचा कॉमेडी ड्रामा सिक्वेन्स लय भारी आहे मित्रांनो, लय भारी आहे. आणि मूवीचा स्टार्ट ओव्हरऑल आपल्याला दादर मध्ये शूट झालेला बघायला भेटतो आणि ते दादर स्टेशन वरून ट्रेन सुटताना असं दाखवलं जातं. पण नंतर मूवीचा जो रिव्हॉल्विंग अँगल आहे, तो आपल्याला कर्जत या ठिकाणावरचा दाखवलं पाहायला मिळतो ओव्हरऑल. आणि तुम्हाला एक खास विशेष अशी गोष्ट सांगायची म्हणजे तर या मूवीमध्ये ऍक्शन आहे, सस्पेन्स आहे, कॉमेडी आहे, सर्व काही आहे मित्रांनो. म्हणजे मला मूवी बघताना एक क्षणाला मुंबई पुणे मुंबई मूवी बघतोय की काय असं वाटलं होतं. म्हणजे मध्यंतरच्या आधीपर्यंत आपण संभ्रमात होतो की ही पळून आलेली नवरी नेमकी कुठल्या लग्नातून पळून आली आहे आणि हा पळून आलेला नवरा नेमका कुठल्या लग्नातून पळून आलेला आहे, कसा आणि कशासाठी ते. तर आपल्या हिरोचं तर क्लिअर होतं अभिचं, की त्याला लग्न करायचं नाहीये इतक्यात. त्याच्या आई बाबांनी त्याला विचारलेलं नाही लग्नासाठी. आणि अचानक त्याला म्हणतात की ऑफिसवरून सुट्टी आत्ताच्या आत्ता टाकून यायची. तो बेंगलोरवरून तशाच तसा येतो आणि त्याला आदल्या दिवशी मुलीचा फोटो दाखवला जातो. त्याला सांगितलं जातं की ही मुलगी आहे बघ, तुला हिच्यासोबत लग्न करायचं आहे. म्हणजे अक्षरशः तो गोंधळून जातो मित्रांनो. अरे हे काय, मला विचारा तरी किंमत कमी, काय लगेच परस्पर ठरवून टाकला आणि काय काय असं होतं त्याचं त्याच्यामध्ये. आणि नंतरला मग प्रियदर्शनी इंदलकर यांची जी भेट अभिजित आमकर सोबत ट्रेन मध्ये होते, त्यांचं जे भांडण होतं ना, ते बघण्यासारखं आहे. आणि त्या दोघांकडे पण आहे का नाही तिकीट नसतंय. मग ते दोघं त्या टीसीला कसं फसवून पळतेत ना, ते सुद्धा बघण्यासारखं आहे मित्रांनो. आणि अक्षरशः हा पळापळीचा खेळ इथंच थांबत नाही, ते पुढे हॉटेलमध्ये जातात बरं का, तिकडे जेवतात आणि तिकडून सुद्धा पळ काढतात. तो हॉटेलवाला अण्णा त्यांच्या मागे येतो आणि त्यांच्याकडून डबल पैसे वसूल करून निघला जातो. आणि खरं सांगायचं तर ते एक दुसऱ्याला मॉक करतात, त्यांच्यामधली ती कॉमेडी असते. आणि परत ते एकत्र हसतात वगैरे, भांडतात, परत ते एकत्र मित्र होतात. ते बघण्यासारखं आहे मित्रांनो, खरं सांगतोय. आणि त्याच्यानंतरला मध्यंतरच्या आधी जेव्हा त्या दोघांना कळतं ना की पळून आलेला नवरा आणि भाग्या ही दुल्हनिया हे एक दुसऱ्यासोबतच त्यांचं लग्न ठरलं होतं ना, तर तेव्हा ते असे होतात की काय खरंच. मग मध्यंतर झाल्यानंतरला ते एक दुसऱ्यासोबत भांडायला लागतात, वेगळे वागायला लागतात काय. पण नंतरला ते एकत्र येऊन मैत्री सुद्धा करतात. आणि मग तिकडे ते कर्जत मध्ये जातात, कॉफी वगैरे घेतात, बीच वरती वगैरे जातात, फिरतात तिकडे, एक दुसऱ्याला मनातलं सांगतात कसं काय आहे ते, काय नाही ते. आणि त्याच्यानंतरला मित्रांनो अक्षरशः खरं सांगतोय, एंडिंगच्या सीनला आपल्याला एक वेगळाच ट्विस्ट पाहायला भेटतो मित्रांनो, एक वेगळाच ट्विस्ट.
तो वेगळा ट्विस्ट काय? तो वेगळा ट्विस्ट म्हणजे असा की त्याच्या आईबाबांनी निवडलेली मुलगी प्रियदर्शनी नसतेच, ही कोणतरी दुसरीच असते. म्हणजे ही जी प्रियदर्शनी आपल्याला दाखवलेली आहे काव्या पाटील म्हणून, ती त्याच्या लहानपणीची मैत्रीण असते मित्रांनो. आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचं असतं अभिसोबत. म्हणून ती हो सगळा डाव रचते आणि फायनली त्या दोघांचं जुळून येतं. आणि मग शेवटी तिथे जे पी म्हणून एक कॅरेक्टर असतो, तो इन्स्पेक्टर मंजू मध्ये जो डीजे हा कॅरेक्टर ज्यांनी साकारला होता आणि तोच आहे. तो डोक्यावरती हात मारून घेतो आणि म्हणतो, लग्न यांचं आणि पळापळी आमची झाली. काय राव. पण खरं सांगतोय, कॉमेडी ऍक्शन थ्रिलर सस्पेन्सचा फुल ऑन मजा घेता येणार तुम्हाला या मूवी मध्ये. आणि जर का तुम्हाला आवडत असेल आणि आवडेल तर तुम्ही नक्की थिएटर्स मध्ये जाऊन हा मूवी पहा मित्रांनो. सध्या थिएटर्स मध्ये हा खूप व्हायरल झालेला आहे. आणि असेच मूवी रिव्ह्यूज जर का पाहायला आवडणार असतील तर एक काम नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत मित्रांनो. आणि सेकंड थिंग म्हणजे पुढचा व्हिडिओ अजून धमाल असणार आहे मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद.